उपवास 5वा सोमवार आणि होळी एकाच दिवशी आली तर काय होते माहिती आहे? मग बघा माझा आजचा दिवस. तर आजची सकाळ एकदम मस्त गरमागरम चहाने केली आणि उपवासाच्या दिवशी चहा घेतलेला जरा जास्तच खास वाटतो. सकाळी पटकन स्वयंपाक करून घेतला आणि घरातली सगळी कामं पटापट आटोपली. कारण मनात एकच विचार होता की सगळं वेळेवर झालं पाहिजे. नंतर छान अशी देवपूजा करून घेतली आणि होळी तर संध्याकाळी असते, पण आपल्याकडे पूर्ण असतं म्हणून स्वयंपाकाला आपण दुपारपासूनच सुरुवात करत असतो. आणि मला सोमवारची पोथी पण वाचायची होती, त्यामुळे दिवसभर अक्षरशः अशी धावपळ चालू होती. नंतर सगळे पोथी वगैरे वाचली, देवाचं सगळं झालं, नैवेद्य पण केला, पण शेवटी मला रेडी व्हायला काय वेळच मिळाला नाही. मग तसेच जशी होते खाली आले आणि होळीची पूजा केली, कारण आपल्यासाठी पूजा महत्त्वाची असते. सगळ्यांनी मिळून छान अशी पूजा केली. नंतर आज खास बोंबाबोंबी करण्याचा दिवस असतो, पण आमचे वीर नेत्र मात्र फार लाजत होते. एरवी त्यांचा एवढा आवाज निघतो, पण त्या दिवशी काय त्यांचा आवाजच निघत नव्हता. नेत्राने तर तिच्या पप्पासोबतच पूजा केली आणि वेढाही मारला. नंतर थोडा वेळ शांतपणे होळीसमोर बसून सगळे दुःख जळून जावोत अशी प्रार्थना केली आणि शेवटी हरभरे आणि खोबरे भाजून घेतलं. तर अशी होती माझी आजची होळी. बघत राहा असेच छोटे छोटे आनंदाचे क्षण. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.